जत तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी डफळापूर ते जत लॉंग मार्च। जत तालुक्यातील शेतकरी, महिला, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज डफळापूर ते जत लॉंग मार्च करण्यात आला। या लॉंग मार्चमध्ये जत तालुक्यातील मूलभूत प्रलंबित प्रश्नांबाबत जोरदार मागण्या करण्यात आल्या। जतचे ऐतिहासिक नाव बदलण्यात येऊ नये, तालुक्यातील साठवण तलाव भरून द्यावेत, लाडकी बहीण योजनेतून तांत्रिक कारणांमुळे वगळलेल्या पात्र महिलांना पुन्हा लाभ द्यावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचा लाभ द्यावा, स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, ग्रामीण भागातील रात्रीचा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा आदी मागण्या करण्यात आल्या। तसेच डफळापूर येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे, जत शहरात स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा सुरू करावी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना सुरू करावी, जिल्हा परिषद शाळा वाचवाव्यात, बांधकाम कामगारांच्या बंद केलेल्या 20 योजना पुन्हा सुरू कराव्यात, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची 1000 मानधनवाढ लागू करावी, अर्धव्य स्त्री परिचारकांची 3000 मानधनवाढ तातडीनं द्यावी, डफळापूरला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना किमान 30,000 वेतन द्यावे आणि डफळापूर गावाला गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जत तालुक्यात स्थानिक प्रश्नासंदर्भात डफळापूर ते जत आज पायी चालून माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले। यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशा होत्या की स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जातात, परत संध्याकाळची शेतकऱ्यांना लाईट सुटी जात नाही, लाडकी बहिणीचा विषय आहे, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतो त्या शेतकऱ्यांना त्या कर्जाचा लाभ मिळत नाही, ऑगस्ट महिना आला अजूनही तलाव कोरडे आहेत, ते तलाव भरून देण्यात यावे, परत बांधकाम कामगारांच्या 32 योजना त्यातल्या 20 योजना शासनाने बंद केल्या त्या परत चालू करण्यात याव्या। यासाठी 17 किलोमीटर आज चालत येऊन मान्य उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। यावेळी आमचे प्रश्न नाही सोडले तर यापेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करू, की या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।